ती परत ही पण विद्याला पण खूप आवडतं डान्स करायला. हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी. तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचं थंबनेल थोडं वाचताना वेगळं वाटेल तुम्हाला, कारण की थंबनेलमध्ये आहे माझ्या सासऱ्यांचं लग्न. तर खरंच माझ्या सासऱ्यांचंच लग्न आहे आणि माझ्या सासऱ्यांचं म्हणजे माझ्या मामा सासऱ्यांचं लग्न आहे. तर मी तुम्हाला दाखवेल लास्टच्या व्हिडिओमध्ये जे माझ्या धीराचं लग्न होतं, मावस धीराचं, त्या व्हिडिओमध्ये माझे ते सासरे दिसले होते. तर उद्या आहे माझ्या सासऱ्यांचं लग्न, त्यासाठी मामा सासऱ्यांचं लग्न, त्यासाठी मी ताई आम्ही सगळेच जण मुलांना ह्यावेळेस नाही आणलं आहे, कारण की गावी प्रचंड असं ऊन आहे, म्हणून मुलांना गावी नाही आणलं आहे. तर आम्ही सगळेजण आता चाललो आहे लगीन घरी. आज लगीन घरी आदल्या दिवशी जेवण आहे आणि सगळेजण भेटतात. मेहंदीचा कार्यक्रम आहे, आम्हाला असं कळलं आहे मेहंदीवाली गेलेली आहे. तर बघूयात आम्ही आमचं मॅनेज करतो आहे का, कारण की पल्लवीताई आणि श्वेताने दोघींनी मेहंदी काढलेली आहे. मी आणि शीतलताई मेहंदी काढायचं राहिलं आहे. जर असेल तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमचंच थोडंफार काहीतरी करून देतात. आणि गावाला पहा, मी तुम्हाला दाखवते. उन्हाळा, कडक उन्हाळा आहे, तरी पण आम्ही जे कलमी आंब्याचं झाड लावलं होतं, जसं गावाला आम्ही कलमी आंब्याचं झाड लावलं होतं, त्याला इतके आंबे आले होते, कैऱ्या आल्यात खाली मोठ्या मोठ्या एकदम चांगल्या. आणि हे झाड मला असं वाटतं वर्ष झालं असेल याला, नसेल झालं असेल ना वर्ष, झालं असेल 1 वर्ष झालं असेल या झाडाला. कलमी आंबा आहे, खालून खूप सारे आंबे आले आहेत आणि प्लस मोगरा आहे. मोगऱ्याला पण भयंकर अशी फुलं आलेली आहेत. आणि मेन म्हणजे ना, याचा वास पण खूप छान आहे फुलांचा. म्हणजे एक असतं ना की खूप स्ट्रॉंग स्मेलवाला मोगरा असतो, तो हा वाला मोगरा आहे. आणि मागे पेरूचं झाड आहे आणि त्याला इतके पेरू येतात आम्ही सगळ्यांनी, आणि पेरू पण खूप गोड येतात. हे आमचं छोटंसं गार्डन आहे. उन्हाळ्यामुळे थोडंसं मेंटेन होत नाही, कारण की आम्ही पुण्याला असतो, पण ठीक आहे, सध्या तरी अवस्था चांगली आहे त्याची. व्हिडिओग्राफर आता शीतलताई माझं शूट करत होत्या. आम्ही दोघी रेडी आहोत. फर्स्ट टाईम असं आहे की आम्ही बायका रेडी आहोत. आमच्या घरातले जेंट्स अजून रेडी नाही आहेत, कारण की आल्यानंतर टाकी भरणं, घराची बरीच कामं असतात. त्याच्यामुळे चला आज सासूबाईंना भेटून येते, कारण की मी आली आहे आणि डायरेक्ट घरात गेली आहे, त्यांना भेटलंच नाही आहे. ताई चला. तर त्या काय करतात ते पण पाहून येऊयात. आज आमची दोन्ही घरं खाली आहेत, कारण की माझ्या ज्या छोट्या सासूबाई आहेत त्यांच्या माहेरी लग्न आहे, तर त्या पण माहेरी गेल्यात. मुली पण सगळ्या माहेरी, म्हणजे माझ्या छोट्या नंदा पण सगळ्या तिकडेच गेल्यात त्यांच्या माहेरी. इथे फक्त माझी आजी सासूबाई आणि सासरे हे दोघेच आहेत. आणि हे मधलं घर पण बंद आहे. हां, लगेच नाही, आता तिकडे जायचं लग्नाच्या घरी. हां, काय काम चाललंय? हां, लसूण निघालाय, लसूण काढलाय. खालचं ते लॉक जे ओपन आहे ना ते. आम्ही वेणी घातली आहे लसणाची पूर्ण. सगळ्या लसणांच्या वेण्या घातल्यात. सगळ्यालाच घालायच्या, म्हणजे वर सांगून ठेवायला लागतो ना. आजी सासूबाईंनी सांगितलंय जेवून खाऊन या, पण लवकर या, 9 वाजेपर्यंत घरी या. आपल्या जुन्या लोकांचं, म्हणजे वयस्कर लोकांचं किंवा घरातल्या मोठ्या लोकांचं जनरली पहिल्यापासून असंच असतं, लवकर जा आणि लवकर घरी या, रात्रीचा उशीर करू नकात. आणि खरं सांगायचं तर इकडे खूप वाघ आहेत. रोज एक व्हिडिओ मी पाहत असते वाघाचा, आणि त्याच्यामुळे इथे खरंच भीती वाटते गावाला. तर चला आवरले सगळ्यांचं, निघूया. तर आज मी गरमीमुळे कॉटन साडी वेअर केली आहे. मी आणल्यात 2-3 साडीज, पण मी आज ठरवलं होतं की खूप गरम होतं आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं की कॉटन साडी वेअर करूयात. उद्या तर ठीक आहे, लग्नासाठी तर आपण काहीतरी चांगलंच वेअर करतो, पण आज खरंच गरमीमुळेच मी कॉटन साडी वेअर केलेली आहे. आता वाजलेत 5:15.
हां 6:15 झाल्यात आणि स्टील तुम्ही पाहताय चेहऱ्यावरती माझ्या किती ऊन पडलेलं आहे. पण ठीक आहे, आता थोडं वातावरण गावाला तरी थोडीफार थंडी आहे, पुण्याला खूप गरम आहे. आणि गावाला यायचं रिझन पण असं असतं की माझे जे सासूबाईंचं माहेर आहे तिकडे त्यांचा गोतावळा खूप मोठा आहे आणि ते म्हणजे जसं माझ्या माहेरी पण आहेत, आम्ही खूप बहीण भाऊ आहोत, तर सगळे एकत्र आल्यानंतर खूप मजा येते. सेम तसंच माझ्या सासूबाईंच्या माहेरी पण आहेत, त्यांचे बहिणी, त्यांचे भाऊ, त्यांची मुलं, त्यांची नातवंड सगळेजण एकत्र आल्यानंतर खूप धमाल येते. गावाला तसं मला करमत नाही, पण असं जर लग्न असेल, फंक्शन असेल आणि सगळे एकत्र आले तर मला मजा येते आणि करमतं. आणि तसंच मला माझ्या सासूबाईंच्या माहेरी पण करमतं. चलो, वेलकम टू माय मामी चॅनल. Welcome to the Mami channel. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Like, share, subscribe, and comment. ओके, थँक्यू. हे जे छोटंसं घर आहे इथे भाकरींची तयारी चालू होती, कारण की आज होतं मासवडीचं जेवण. तर त्यासाठी इथे चुलीवरच्या भाकरी बनणार होत्या. आणि हे आहे लगीन घर, जिथे सगळेजण एकत्र आलेले आहेत. बसलेत का? हा? बघू मेहंदी दाखवत. तुमची अरे तुम्ही कालच काढली, तुमची लगेच कशी काय रंगली आहे? हा, ताईंची सगळ्यात छान आहे. माझी आणि ताईंची नवरदेवाच्या बहिणींची. खाली इकडे असं कर, मागे असं कर, असं उलट कर. हातावर काय दिसत? अरे ते रंगलं नाही. ओके, ही आहे माझी सासू. हे YouTube का? अरे नटून थटून यायचं का? हे आहेत माझ्या आजो सासूबाई, ज्यांच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजे माझ्या सासऱ्यांचं लग्न. बरोबर ना? मी असं सांगितलंय माझ्या सासऱ्यांचं लग्न आहे, तर काय दाखवणार? मग आता सासऱ्यांचंच लग्न आहे ना माझ्या. हा, आजो सासूबाई थोड्या मॉडर्न आहेत, माझ्या थोड्या नाही, जास्त मॉडर्न. झालं, आवरलं. आता एकदा कॅमेऱ्यात तर पाहत. झाली तयारी? कशी झाली हळद? अगदी छान, मस्त. मामी कशी? मला कळलंय खूप छान छान मेहंद्या काढल्यात तुम्ही. अजून रंगल्या नाही आहेत ना? ह्या नवरदेवाच्या बहिणी येतात, 1 आणि 2. हा, अजून बहिणी यायच्या बाकी येतात. भावाचं लग्न आहे का तुमच्या? हो, आमच्या भावाचं लग्न. हारा डेरा बांधताय ना? पिठाचं आहे का हे? ती खिसका आहे ना? हे पीठ आहे, हा किसका आहे, हळद आहे, कुंकून ते हे कंच ताट म्हणतात त्याला, सकून ताट म्हणतात त्याला. शकून ताट म्हणतात त्याला, शकून ताट. अच्छा, ते डोक्यावर घेऊन कोण जाणार? डोक्यावर घेऊन? मामी नाही तर मम्मी दुसरी. अच्छा, आता आली ही मामी आणि दुरी आहे. हा. जाणार. तिची न तिची. कोणत्या मामी घेणार आहेत? हा? सगळ्या कलवऱ्यांनी मिळून आज अक्षता बनवण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्या नवरदेवाच्या बहिणी आहेत, म्हणजे ज्या नवरदेवाच्या कलवऱ्या आहेत, त्या खरंच खूप वयाने मोठ्या आहेत असं नाही म्हणणार, वयाने छोट्या आहेत. कारण की सगळ्यांना नातवंड आलेली आहेत. म्हणजे योगेश यांच्या ज्या मावशी आहेत त्या आहेत नवरदेवाच्या कलवऱ्या. आणि खरंच खूप भारी वाटत होतं त्यांना चिडवताना की तुमच्या भावाचं लग्न आहे म्हणून. ह्या आहेत वरमाई, ज्या आम्हा सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहे, म्हणजे योगेश यांच्या आजी. कधी कधी काही नाती खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतात आणि त्या लग्नांमध्येही खूप मजा येते. जसं पल्लवीताई, शीतलताई, श्वेताताई, माझ्या बाकी सगळ्या नंदा, त्यांना खूप छान वाटत होतं की त्यांच्या मामाचं लग्न आहे. प्रॅक्टिस चालू झाली आहे. उद्या सगळ्या ज्या मामाच्या भाच्या आहेत, कलवऱ्या म्हणजे मामाचे जे भाच्या आहेत, आणि ते सगळे इतके मोठे मोठे आहेत, त्यांचा उद्या डान्स आहे, त्याची प्रॅक्टिस चालली आहे इथे. आणि इतक्या मोठ्या मोठ्या भाच्यात मामापेक्षाही मोठे भाचे आहेत सगळे, भाच्या आणि भाच्या, त्यांचं प्रॅक्टिस करायची. हा,
चंदनाचं तेल आणि व्हिटॅमिन सी सोबत ऊन आणि प्रदूषणामुळे होणारे डास कसं कसं मम्मी दीदीला बांगडे घेऊन हिरव्या एमिली खानकाम येते आमच्या ताईकडे. हा ताई कसं वाटतं लिहिताना? प्रत्येक लग्नामध्ये लिहिण्याचं काम तुमच्याकडेच असतं. प्रत्येक लग्नात तीच लिहितात, त्याच लिहितात. नाही असं काही काही पण केवढा झालाय बघू. ताईंना 2.8चा गळा लागतो का ताई? 2.10. नाही नाही तुम्हाला 2.12 लागेल त्यांचं असं म्हणणं. 2.10 नाही, 2.12 नाही. नाही आमच्याकडे 2.12. 2 वाढवले चक्कर मारली. नाव काय तुमचं? 2.10 यांना बांगड्या कमी घेत असते. एक डझन दिले एक डझन आहे का मावशी? तिने मग गोल्डन कोणता गोल्डन? येलो मध्ये होता. प्रत्येक लग्नात बांगड्या भांडून भांडून आणि खूप साऱ्या घ्यायच्या. खूप साऱ्या नाही येत. प्रत्येक लग्नात 2 डझन म्हणजे अजून कोणी घातलात का? फायनली सासरे आलेत व्हिडिओ मध्ये. ते आहेत माझे मामा सासरे, ज्यांचं नाव संजोत आहे. नमस्कार. आणि लोक थोडंसं ऑफेंड पण होतात की मी नावाने कसं ते पण ट्रोल होईल मी खाली. लगेच होऊन जाऊ द्या ट्रोल. कमेंट्स वर सगळ्यांनी टाका. मामाला त्याला बसून घ्या. फक्त तुम्ही जेवताय तुम्हाला पोरांना. मग तुम्ही वाढा आम्हाला. आमच्या ताई काम करताना वाका वाका वाका. गावच्या ह्या पंक्ती आणि सगळ्यांची मजा हे पाहिल्यानंतर असं वाटतं खरं सुख हे यातच आहे. दुसरं सुख हे असूच शकत नाही. माझे मामा सासरे बघतायत कोण किती खाते. मामा लक्ष ठेवतायत कोण किती खात आहे. वाया घालवायचं नाहीये कुणी ताटामध्ये काहीच. हा सॉरी मी दिसत नाही मागो. हे जरा तोंडात काय ते पण बघा. काय घेतलंय? भरता टेस्ट करून देतो आम्ही सगळं व्यवस्थित ती परत ही पण विद्याला पण खूप आवडतं डान्स करायला. ही आहे माझी मेहंदी.
आणि ही आहे त्याची आर्टिस्ट, काय नाव आहे तिचं? कंगना शहा नाव आहे. कंगना रनौतची कंगना शहा. आणि खरंच मी तिला एक रॅन्डमली डिझाईन दाखवली होती आणि इतकी सुंदर काढली आहे तिने, मला आवडली पण आहे खरंच. थँक्यू, सिरियसली मला आवडली आहे मेहंदी. कारण की बऱ्यापैकी असं होतं की मी जी डिझाईन दाखवते ती कधीच माझी तशीच्या तशी लागत नाही. फर्स्ट टाईम असं झालं की इन्स्टावरनं मला एक आवडलं आणि मी तिला दाखवलं आणि तिने ॲज इट इज हार्डली हाफ ॲन आवर, अर्धा तास पण लागला असं की 15-20 मिनटं, 15-20 मिनटामध्ये काढलं आहे आणि छान काढलं आहे. थँक्यू. नव्याच्या 9 दिवस. नाही त्यांनी लिहिले हॅपी लाईफ हॅपी वाईफ, नाही सॉरी हॅपी वाईफ हॅपी लाईफ. ते उद्या गिफ्ट देताना फोटो काढायचा. दादा पण यातच आहे. दादा नाही आला का? बाबा ननंदबाईंकडनं सेवा करून घेण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. ह्या आहेत पल्लवीताई, ज्या मला नेलपेंट लावत आहे कारण की माझ्या हाताला मेहंदी लागलेली होती. तर असा होता आजचा लग्नाचा पहिला दिवस, म्हणजे आधीचा दिवस. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगात. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि तुमचं हे प्रेम माझ्यावर असंच राहू द्यात. धन्यवाद.